मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. सो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या क्रिप्टो करन्सीच्या चॅनलवरती जे आहे ते आपण शिकणार आहोत की आपण बिटकॉइन मध्ये किंवा इव्हन क्रिप्टोमध्ये प्राइस एक्सचेंजचा वापर करू शकतो का, आणि जर करू शकतो तर कशा प्रकारे करू शकतो, त्याचे बेनिफिट काय आपल्याला होतात का, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या कंप्लीट व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण हळूहळू शिकणार आहोत आपल्या चॅनलवरती की प्राइस एक्सचेंजच्या मदतीने आपण बिटकॉइन ट्रेडिंग किंवा इव्हन ओव्हरऑल क्रिप्टो ट्रेडिंग कशा प्रकारे करू शकतो. ओके, सो आपण आता आजच्या व्हिडिओला जी आहे ती सुरुवात करूया. सगळ्यात पहिले इथे मी तुम्हाला ओपन करणार आहे बिटकॉइनचा चार्ट. सो बिटकॉइनचा चार्ट ओपन करण्यासाठी तुम्ही सरळ इथे बीटीसी जरी टाकला तरी तुम्हाला इथे बऱ्याच वेबसाईटवरती बिटकॉइन भेटतील. तुम्ही डायरेक्टली बायनान्सच्या इथे येऊन बिटकॉइन ओपन करू शकता, किंवा इव्हन कोणत्याही तुम्ही बिटकॉइन जरी ओपन केला तरी सेम तुम्हाला अप्रॉक्सिमेटली प्राइस तिकडे दिसणार आहे. आता मी तुम्हाला इथे शिकवणार आहे की खरंच की क्रिप्टोवरती प्राइस ऍक्शनचा वापर होतो का, आणि बिटकॉइनचा सध्याचा डिमांड झोन कोणता आहे. बिटकॉइन मध्ये सध्या असा कोणता झोन आहे की ज्याच्यामधनं त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बाईंग येऊ शकते परत एकदा. कारण की आपण जर बघितलं की बिटकॉइनने जो काही न्यू हाय मारलेला होता, त्या न्यू हाय पासून एकदम प्रॉपर हाय पासून जे आहे ते बिटकॉइन करंटली एक 6 to 7% ऑलरेडी डाऊन पडलेलं आहे. सो आता सध्या त्याच्यासाठी कोणता एक झोन असा डिमांड असू शकतो ते पण आपण बघून घेणार आहोत. बट त्याआधी आपण बघून घेणार आहोत की प्राइस चा वापर क्रिप्टोमध्ये होतो का ते. ठीक आहे, सो ऑब्विसली मी तुम्हाला एकदम क्लिअर करतोय की प्राइस एक्शन ही अशी गोष्ट आहे की जगातला कोणताही चार्ट असेल, क्रिप्टो असेल, करन्सी असेल, फॉरेक्स असेल, शेअर मार्केट असेल, ऑप्शन्स असेल, फ्युचर्स असेल, कोणत्याही चार्टमध्ये प्राइस एक्शनचा वापर होतोच. ओके, कोणताही मार्केट असेल प्राइस एक्शन त्या ठिकाणी वर्क करतात. तर तुम्हाला मी एकदा सिंपल ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दाखवलं तर ते तुम्हाला दिसत असेल की लाईक इथे बघा, ही एक क्रिप्टोमध्ये बिटकॉइन मध्ये तुम्हाला एक रेंज दिसते. ठीक आहे, बिटकॉइन मध्ये एक रेंज बनते आणि जसा ह्या रेंजचा ब्रेकआउट आला, त्या रेंजच्या ब्रेकआउट नंतर जे आहे ते तुम्हाला परत एकदा मोठे टार्गेट्स बघायला भेटले. सेम इथे जर तुम्ही बघाल तर लेटेस्ट मध्ये मी तुम्हाला म्हटलेलं की मी तुम्हाला एक अशी रेंज दाखवेन जिथून बिटकॉइन मध्ये पुन्हा एकदा बाईंगला सुरुवात होऊ शकते. सो ती रेंज जी आहे ती एक्झॅक्टली मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. इथे बघा, हा जो झोन होता, ठीक आहे, हा जो झोन होता, क्रिप्टोमध्ये झोन चांगल्या प्रकारे काम करतात. मी तुम्हाला त्या डेली टाइम फ्रेम वरती आहे, आणि ह्या झोनचा वापर तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी, इंट्राडे ट्रेडिंगसाठी क्रिप्टोमध्ये इझिली करू शकता. ठीक आहे, हा एक झोन होता. ह्या झोनमध्ये काय झालं की ह्या झोनमध्ये 1 2 3 4 5 6 दिवस बिटकॉइनने जे आहे ते कन्सॉलिडेट केलं. ठीक आहे, 6 दिवस बिटकॉइनने कन्सॉलिडेट केलं, फार जास्त छोट्या कॅन्डल्स बनल्या तिथे. आणि त्यानंतर जे आहे ते जेव्हा इथे ब्रेकआउट आला, जेव्हा ह्या लेवलला ब्रेकआउट आला, त्यानंतर त्याने फार मोठी रॅली दिली. सो याचा अर्थ काय की हा जो झोन आहे ना, हा झोन तुमच्या बिटकॉइनसाठी एक डिमांड झोनचं काम करतोय. ओके, हा झोन बिटकॉइनसाठी डिमांड झोनचं काम करतोय, असा याचा अर्थ होतो. आता हा डिमांड झोन मी थोडासा वाढवतो, थोडासा इन्क्रीज करतोय. ओके, सो जेव्हा सुद्धा बिटकॉइन पुन्हा एकदा ह्या झोन मध्ये येणार, तेव्हा तुम्हाला परत एकदा ह्याच्यामध्ये डिमांड पाहायला भेटू शकते. आणि या झोन मध्ये आल्यानंतर जो आहे तर तुमच्यासाठी किती चांगली अपॉर्च्युनिटी असू शकते स्विंग ट्रेडिंगसाठी. जर तुम्हाला जर बिटकॉइन कॅश मध्ये विकत घ्यायचं, कॅश म्हणजे काय की फ्युचर्स आणि ऑप्शन मध्ये नाही, तर ओव्हरऑल बिटकॉइन हे कॉइन विकत घ्यायचंय. मग मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही एक कॉइन घ्या. समजा तुम्हाला 50,000चा, 1 लाखाचा, 2 लाखाचा, 10 लाखाचा जे पण बिटकॉइन स्विंग ट्रेडिंगसाठी विकत घ्यायचं असेल, तर इथे तुम्हाला डिमांड झोन मध्ये तुम्ही त्याची वाट पाहू शकता. किंवा डिमांड झोन मध्ये तुमच्या अनालिसिस नुसार ऑब्विसली तुम्ही त्यामध्ये ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट जे काही तुम्हाला करायचं असेल तुम्ही नक्की करू शकता. आणि त्यानंतर वरती तुम्हाला हा इथे त्याचा सप्लाय टाईप ऑफ झोन दिसतोय, कारण की हा ऑब्विसली लाईफ टाईम हाय आहे. सो ह्या झोन पर्यंत तुम्ही त्याला सेलिंगसाठी सुद्धा नेऊ शकता, तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर. सो आपण एक नेक टू नेक जरी टार्गेट पाहिलं तरी एक अप्रॉक्सिमेटली 10% आसपास तुम्हाला बिटकॉइन मध्ये स्विंग ट्रेडिंगची संधी इथे अवेलेबल असू शकते. तर तुम्ही नक्की फायदा घ्या जर तो ह्या डिमांड झोन मध्ये येत असेल तर. सो हे अशा प्रकारे तुम्हाला प्राइस ऍक्शनचा वापर इथे करून घ्यायचा आहे. बरं, ह्याच्या आधी पण सेम गोष्टी घडलेल्या आहेत का? सो इथे बघा, ह्याच्या आधी सुद्धा ना इथून सेम गोष्ट झालेली बघा. ही मोठ्या कॅन्डलच्या आधी एक छोटीशी रेंज होती, त्या रेंज मधनं कन्सॉलिडेशन झालेलं होतं. इथे बघा प्रॉपर जर आपण नेक जॉईन केल्या तर, आणि त्यानंतर ही रेंज आपण इथे वाढवलेली होती. आता ह्याच्यानंतर तुम्ही जर बघाल तर कधी इथे आलं नाही. इथे तुम्हाला छोटीशी वीक एक दिसते, पण ती वीक नंतर पण मार्केट इथून वरतीच जात राहिलं. सो ह्या रेंज पर्यंत तर कधी आला नाही बिटकॉइन त्यानंतर. पण ही सुद्धा रेंज एक डिमांडचं काम जे आहे ते त्यासाठी नक्कीच करत होती. त्याच्या आधी सुद्धा जर तुम्ही अगदी म्हणजे तुम्ही जुना डेटा दाखवला, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बिटकॉइन मध्ये प्राइस ऍक्शन, क्रिप्टोमध्ये प्राइस ऍक्शन येत होताना नक्कीच दिसत आहे. आता ऑब्व्हियसली क्रिप्टोमध्ये मुवमेंट खूप फास्ट येते,
सो ती तुम्हाला कॅप्चर जर करायची असेल, आणि क्रिप्टो मार्केट कसं आहे 24 तास ओपन असतं. सो तिथे तुम्हाला कॅप्चर जर करायची असेल, तुम्ही या ठिकाणी अलर्ट लावून ठेवू शकता. म्हणजे समजा रात्री 12-1 वाजता 2 वाजता इथे तुमचा बिटकॉइन आला, तुम्हाला समजणार नाही. सो तुम्ही काय करू शकता, इथे तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये जाऊन, इथे तुमच्या क्रिप्टोच्या अकाउंटमध्ये जाऊन ऑर्डर्स लावून ठेवू शकता ह्या प्राइसला, किंवा तुम्ही डायरेक्टली अलर्ट लावून ठेवू शकता. तुम्हाला जर क्रिप्टोमध्ये फ्री अकाउंट ओपन करायचं असेल तर कॉइन डिसेक्स वरती तुम्ही फ्री अकाउंट ओपन करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये कॉइन डिसेक्सची लिंक आहे. आणि सोबतच तुम्ही कॉइन डिसेक्स मध्ये फ्री अकाउंट जर ओपन केलात, तर तुम्हाला आपल्याकडून एक ऍडव्हान्स क्रिप्टोचा कोर्स फ्री देखील भेटणार आहे. ओके, क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगचा एक ऍडव्हान्स कोर्स मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. तर तुमचा अकाउंट कॉइन डिसेक्स मध्ये आपल्या अंडर असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिकडून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. सो हे मी तुम्हाला सांगितलं बिटकॉइनचं. सेम तुम्हाला इथेरियमच्या वगैरे सुद्धा मी या ठिकाणी नक्कीच लेवल्स देतो. पण त्याआधी अजून एक तुम्हाला जर प्राइस एक्शन मध्ये आपण इंडिकेटर वापरतो ऍक्च्युली डिमांड झोनसाठी, तो म्हणजे 200चा ईएमए. सो 200चा ईएमए मी लावला बिटकॉइन वरती, तिकडेही तुम्हाला दिसतंय की हा 200चा ईएमए पण चांगल्या प्रकारे काम करतो. इथे सुद्धा एक कन्सोलिडेशन झालं, त्यानंतर एक मुवमेंट आलेली होती. त्याच्या आधी पण तुम्ही जर बघाल तर सेम 200 ईएमएच्या वरती एक कन्सोलिडेशन आलेलं होतं, आणि त्यानंतर मुवमेंट आलेली होती. सो हे 200 ईएमए सुद्धा तुमच्यासाठी फार जास्त इम्पॉर्टंट असतात, खास करून बिटकॉइन मध्ये. ओके. तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला बिटकॉइनच्या स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी शिकवलेली. इथे बघा, बिटकॉइन स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी 2 आठवड्या आधी स्ट्रॅटेजी शिकवलेली, त्यात पण मी 200 ईएमएचा इफेक्टिव्हली वापर ऑलरेडी केलेला आहे. नक्की तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्यानंतर आता आपण जाऊया डायरेक्टली इथेरियम वरती. इथेरियमचा चार्ट सुद्धा तुम्ही ओपन करू शकता. इथेरियम वरती पण आपण पहिले म्हणजे लेवल जाणून घ्यायच्यात की काय लेवल्स आहेत त्या. सो इथेरियम वरती सुद्धा बघा, 200 ईएमए आपण हाईड करूया. आणि ऑब्विसली जी रेंज आलेली आहे, जी मुवमेंट आलेली आहे, त्या मुवमेंटच्या आधी आपल्याला बघायचं की कुठे रेंज बनली आहे का. सो इथे, सो ही एक जी आहे ना, ही इथेरियम मध्ये एक चांगली कन्सोलिडेशन रेंज आहे. आणि ह्या कन्सोलिडेशनच्या रेंज नंतर इथे ब्रेकआउट आले. सो परत एकदा ह्या रेंजमध्ये इथेरियम येत असेल, तर तुम्ही या ठिकाणी बाईंगसाठी त्याचा वाट बघू शकता. बाईंगसाठी तुमच्यासाठी संधी बनू शकते. सेम 200 ईएमए पण ह्याच लेवलला आहे. ठीक आहे, 200 ईएमए वरतीच ऑब्विसली हे कन्सोलिडेशन होतं. पुन्हा एकदा 200 ईएमए त्याच लेवलला आहे, सो तुम्ही त्याची वाट बघू शकता. तर तुम्हाला स्विंगसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी लॉंग टर्मसाठी इथेरियम बाय करायचे असतील, कॉइन्स बाय करायचे असतील, ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर. सो अशा प्रकारे तुम्ही इवन नॉर्मली सपोर्ट रेजिस्टन्स असतील, किंवा नॉर्मल तुमच्या ट्रेंड लाईन्स असतील, नॉर्मल तुमचे 200 ईएमए चे इंडिकेटर्स असतील, किंवा इवन कोणतेही ईएमए असतील जे तुम्हाला इफेक्टिव्हली रिझल्ट येतात, त्याचा वापर करून क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करू शकता. बरं, एक दिवसाच्या टाइम फ्रेम मध्ये नाही, तर 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा वगैरे ना, तुम्ही ह्या लेवलवरती म्हणजे ह्या इंडिकेटर्सचा वापर करून, ह्या टूल्सचा वापर करून प्राइस एक्शनच्या चांगल्या प्रकारे प्रॉफिट देखील मिळवू शकता. सो यस, क्रिप्टो करन्सीमध्ये प्राइस एक्शन यूज होतं का, आपल्या बऱ्याच लोकांनी विचारलेलं होतं आपल्याला. सो त्याचं उत्तर आहे हो, क्रिप्टो करन्सीमध्ये प्राइस एक्शन यूज होतं. त्याचा तुम्ही स्ट्रॅटेजी वापरू शकता, प्राइस एक्शनचा वापर करू शकता तुमच्या कोणत्याही प्रकारच्या स्ट्रॅटेजीमध्ये. आपण काही दिवसांनी क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग सुरू करू, लाईव्ह ट्रेडिंग सुरू करू, तेव्हा नक्की तुम्हाला त्याचा फायदा काय आहे, उपयोग काय, ह्या गोष्टी समजणार आहेत. पण त्यासोबतच जे आहे ते आपण जे आहे, आपल्या क्रिप्टो करन्सीचा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. तिथे 2,500 लोक ऍड आहेत. तिकडे आपण तुम्हाला आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे जे आहे ते ट्रेड्सचे स्क्रीनशॉट इथे टाकत असतो. म्हणजे आपली जी स्ट्रॅटेजी आहे 6 PM स्ट्रॅटेजी वगैरे, किंवा जी काही स्ट्रॅटेजी मी शिकवली आहे चॅनलला, त्यानुसार इथे तुम्हाला अपडेट्स अलर्ट्स येत असतात. नक्की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. कॉइन डिसेक्स वरती अकाउंट तुम्ही ओपन करालच, बट हा टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. तिकडे आपण तुम्हाला रेग्युलर डेली अपडेट न चुकता देत असतो. ठीक आहे. आणि तुम्हाला जर क्रिप्टोमध्ये लाईव्ह ट्रेडिंग हवी असेल, तर मला ह्या व्हिडिओला क्रिप्टो लाईव्ह ट्रेडिंग अशा जास्तीत जास्त कमेंट करा. तुम्हाला जर वाटत असेल की आपण तुमच्यासमोर लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह ट्रेडिंग करावी क्रिप्टोमध्ये, तर क्रिप्टो लाईव्ह ट्रेडिंग अशा जास्तीत जास्त कमेंट्स करा. जास्त कमेंट्स आल्या तर आपण ह्याबद्दल नक्की तुमचा विचार करणार आहोत, ह्या तुमच्या सजेशनचा. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन आलेले असाल आम्हाला कमेंटमध्ये तर सांगाच, बट आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.